नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गर्भाशयातल्या गाठी आणि त्यावर आयुर्वेद उपचार या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री रुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राच्या संचालिका डॉक्टर गौरी बोरकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्ते. डॉक्टर गौरी यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर गौरी मंदार बोरकर या आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांनी BA MS करून आयुर्वेदामध्ये MS ही पदवी संपादन केली. संस्कृत विषयाची त्यांना विशेष आवड असल्यामुळे त्यांनी MA संस्कृत ही पदवी सुद्धा संपादन केली. डॉक्टर गौरी बोरकर या आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून गेली 20 वर्ष डोंबिवली तसंच ठाण्यातल्या नौपाडा आणि घोडबंदर रोड इथं प्रॅक्टिस करत आहेत. तसंच त्या पुण्यातही रुग्णसेवेसाठी व्हिजिट करत असतात. कोल्हापुरातल्या विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्रामध्ये ऑनररी कन्सल्टंट म्हणून त्या कार्यरत आहेत. सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे आजार असतील किंवा हृदयरोग, मधुमेह, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व असेल, या सर्व रोगांच्या चिकित्सेमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. सध्याच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये विशेषत्वानं ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशन आणि कुरिअर सेवेचा रुग्णांना लाभ देत आहेत. डॉक्टर गौरी बोरकर यांची जलगाथा, त्रिदोषांतक विडा आणि इनफर्टिलिटी ही पुस्तकही प्रसिद्ध झालेली आहेत. डॉक्टर गौरी बोरकर यांना वैद्यनाथच्या वतीने धन्वंतरी पुरस्कार, ठाणे रत्न पुरस्कार आणि 2021 मध्ये सुश्रुत अवॉर्ड, आयुर्वेद आयकॉन पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. आयुष दर्पण तर्फे आयुष स्त्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षित सुद्धा केलं जातं. तर मग आज आपण माहिती घेणार आहोत गर्भाशयातल्या गाठी आणि त्यावर आयुर्वेद उपचार. मॅम, आपण नेहमी बघतो की अशा तक्रारी या सध्याच्या काळामध्ये थोड्याशा वाढताना दिसत आहेत. नेमकी यामागची कारणं काय आहेत? गर्भाशयात गाठी नेमक्या का होतात? बरोबर. मुख्यपणे आजचा विषय घेण्याचं जे कारण आहे ना, ते हेच आहे की इन्सिडन्स हा गर्भाशयातल्या गाठींचा जो आहे ना, 20 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिसला स्टार्ट केलं तेव्हाचे पेशंट आणि आताचे पेशंट त्याच्यामध्ये नंबर खूप वाढलेला आहे. आणि त्याचं मुख्य कारण जर का आपण बघितलं ना, तर आयुर्वेदाच्या दृष्टीने नही वाता द्रुते योनी नारीणाम संप्रदूषती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर वाताशिवाय गर्भाशयातले कुठेही आजार होत नाहीत. मग आता हे का, तर गर्भाशय जे आहे ना, तर ते वाताच्या अखत्यारीमध्ये असणारं स्थान आहे. म्हणजे अपान क्षेत्र जे आहे ना, शुक्रार्थ व शकृत मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे मलमूत्र विसर्जन व्यवस्थित करणं, गर्भाचं बाहेर गर्भाला येऊ देणं, हे सगळे जे कार्य आहेत ना, ही अपानाची आहेत. आयुर्वेदानुसार 5 प्राण आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्या 5 प्राणांपैकी जो अपान आहे तो महत्वाचा या दृष्टीने, की विसर्जन करणं या दृष्टीने. पण आता जर आपण बघितलं ना, तर आपल्या बऱ्याच वेळेला असं असतं की आपलं कार्यबाहुल्य असतं किंवा मीटिंग्स असतात किंवा काही विशिष्ट गोष्टी असतात की जेणेकरून आपल्याला युरिनेशनला जायचंय पण अडवलं जातं, मोशनला जायचंय पण अवेलेबिलिटी टॉयलेटची नसते. ह्या सगळ्या कारणांमुळे काय व्हायला लागतं, वात आहे ते विकृत व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे गर्भाशयामध्ये गाठी होणं ही सुद्धा गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथे नक्की सांगावीशी वाटते की रजस्वला परिचर्या नावाचा जो काही प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, म्हणजे पिरियड्सच्या दृष्टीने, पिरियड्स असताना त्या स्त्रीने काय स्वतःची काळजी घ्यावी. काही दिवसांपूर्वीपर्यंत म्हणजे एक पिढी आधीपर्यंत बाजूला बसणं हा प्रकार असायचा, पण आता तो नामशेषच झालेला आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये असेल, परंतु त्याचा मुख्य हेतू असा होता की जेणेकरून त्या स्त्रीला विश्रांती मिळावी. आणि त्याच्यामुळे कसं आहे की ज्या वेळेला आतला जो रजम म्हणजे जो एंडोमेट्रियम शेड ऑफ होत असतो, तर त्यावेळेला ते वेअर अँड टेअर आहे ते भरून बाहेर पडावं आणि नवीन एंडोमेट्रियम चांगलं तयार व्हावं, ह्या दृष्टीने ती रेस्ट गरजेची असायची. पण आता असं होतं की नाही, मला हे काम आहे ते काम आहे, किंवा वेगवेगळे आपण जाहिराती बघतो टीव्हीवरच्या आणि सगळे दिवस आपल्याला नाही, 30 दिवस काम करायला पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग काय होतं की वाताच्या गतीमध्ये विकृती यायला लागते आणि मग हे वेगवेगळ्या आजारांकडे प्रवृत्ती व्हायला लागते. आणि मग आपल्याला समजत नाही की पूर्वी काय एवढं नव्हतं, आता काय. मग एक मुद्दा असा मांडला जातो की पूर्वी सोनोग्राफी वगैरे काही केली जायची नाही म्हणून समजायचं नाही. पण आता कसं आहे की जर सोनोग्राफी केली तर ह्या गोष्टी समजतात. ही गोष्ट अगदी बरोबर आहे, त्याबद्दल काही नाही, टेक्नॉलॉजी आहे त्याचा भाग आपल्याला घ्यायलाच पाहिजे. पण पूर्वी तक्रारी होत्या का एवढ्या पिरियडच्या स्त्रियांना? नव्हत्या. बरोबर. मग आत्ताच्या जास्त दिसतात आणि म्हणून हे करावं लागतं आपल्याला. आणि मग सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात येतं की गर्भाशयामध्ये गाठी आहेत. मग हे सगळं झाल्यानंतर मग त्याच्या उपचारांसाठी धावपळ चालू होते. मग त्याच्यासाठी एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह
आयुर्वेदामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम असं सांगितलंय. म्हणजे पहिल्यांदा तुमची हेल्थ आहे ती मेंटेन व्हायला पाहिजे आणि एवढं सगळं करून काही झालंच तर मग उपचार घ्यायला पाहिजेत. सो ही परिचर्या पाळणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते आणि ती काय आहे ते आपण बघूच या. नक्कीच. डॉक्टर, आपण पाहतो की आधी कसं एक साधारण वेळ असायची किंवा एज असायचं, वयोमर्यादा असायची की 50च्या वरच्या ज्या महिला आहेत त्यांना हा त्रास उद्भवायचा. पण आता सुद्धा तुम्हाला असंच वाटतं का की त्यामध्ये वयोगटामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत? अगदी होय. 20ल्या तरुणींना सुद्धा गर्भाशयामध्ये गाठी होतात. रेस अगदी नक्कीच. कसं आहे ना की साधारण पेरिमेनॉपॉझल एज मधला हा व्याधी असं म्हणून बघितलं जायचं की गर्भाशयामध्ये गाठी होणं म्हणजे एक साधारणपणे 40 वयाची आली की त्याच्या पुढे पिरियड जाण्याचा जो काही प्रोसेस चालू होतो तर त्याला आपण पेरिमेनॉपॉझल म्हणतो. तर त्यामध्ये हे लक्षणं किंवा ही विशेष आपल्याला गर्भाशयामध्ये गाठी होणं किंवा गर्भाशयाच्या तक्रारी हे दिसायचं. पण आता काय व्हायला लागलेलं आहे की अगदी 20-25 वयाच्या ज्या मुली असतात ना की ज्या इन्फर्टिलिटी म्हणून येतात, खरं म्हणजे की त्यांना मुलं होत नाहीत म्हणून, आणि मग सोनोग्राफी केल्यानंतर समजते आपल्याला की अरे गर्भाशयामध्ये गाठी आहेत आणि म्हणून ह्या गोष्टी होतात. या गर्भाशयाच्या गाठींचे सुद्धा ना वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये काही सबसिरोजल, सबम्युकोजल किंवा काही पेडन्क्युलेटेड असे असतात. म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर काही गाठी असतात आणि मांसाच्या ह्या गाठी असतात नॉर्मली, आणि काही जे असतात ते गर्भाशयाची जी कॅव्हिटी असते त्याच्या आत पिपिन करत असतात आणि त्याच्यामुळे आतली जी लाइनिंग असते एंडोमेट्रियल ती डिस्टॉर्ट होते आणि म्हणून मग इन्फर्टिलिटी सारखी लक्षणं यायला लागतात. सो एज ग्रुप नक्कीच बदलला आहे आणि त्याचं कारण जे आहे ते बेसिकली रजस्वला परिचर्या न पाळणं आणि वाताची गती विकृत होणं हे आपण बघतोय. रजस्वला परिचर्येमध्ये काय करायला हवं तर तत पुष्प क्षणादेवम कल्याण ध्यायनित्र्यम, म्हणजे चांगले विचार करायला पाहिजेत हे सगळ्यात पहिलं सांगितलं. नेमकं असं होतं की पिरियड येतात ना तेव्हा चिडचिड तर हा खूप मुलींचा असतो आणि हे का असतं तर ज्या ज्या वेळेला हे एंडोमेट्रियम शेड ऑफ होत असतं, आपण काहीही खातोय किंवा त्याच्यामध्ये दुधाचे किंवा चीज किंवा पनीर असे जर पदार्थ खाल्ले गेले ना तर त्यामध्ये काय होतं की आतमध्ये थोड्याफार जखम नाही म्हणू शकत आपण, पण पुयोत्पत्ती सदृश संप्राप्ती त्याच्यामध्ये व्हायला लागते आणि मग ते फिवरिश वाटणं किंवा जस्ट पिरियडच्या आधी अनइझी होणं, चिडचिड त्रागा होणं ह्या गोष्टी दिसायला लागतात. आणि वेळाच परिचर्येमध्ये कल्याण ध्यायनी असं म्हटलेलं आहे. सो आपले विचार जे आहेत ते चांगले असायला पाहिजेत. याचं कारण रसापासून रज तयार होतं आणि चिडचिड केली तर रस विकृती होते. शरीरामध्ये 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर त्यातल्या रसापासून रज जर तयार होत असेल आणि आपण चिडचिड केली तर रस विकृतीमुळे रज विकृत व्हायला लागतं. हे महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मृजा अलंकार रहिता दर्भसंस्तर शायिनी क्षैरेयम यावकम स्तोकम कोष्ठ शोधन कर्षणम पर्णेशरावे हस्तेवा भुंजित ब्रह्मचारिणी असं म्हटलं. पर्णेशरावे हस्तेवा असं म्हणत असताना काय की ह्या छोट्या म्हणजे हातात मावेल एवढंच खायचंय, म्हणजे लघु आहार त्याच्यामध्ये असायला पाहिजे ड्युरिंग मेन्सेस. म्हणजे पोट आहे ना तर ते खूप जड आहे, फुल झालंय असं नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं अग्नी चांगला राहिला ना की रजची नवीन उत्पत्ती आहे ना, नवनिर्मिती ज्याला आपण म्हणतो ती चांगली व्हायला लागते, आतला अस्तर चांगलं तयार व्हायला लागतं. ते जर का विकृत व्हायला लागलं तर नंतर कालांतराने ह्या गाठी होणं वगैरे ह्या गोष्टी दिसायला लागतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्युरिंग 4 डेज मेन्सेस ज्या वेळेला असतात त्यावेळेला शक्यतो आंघोळ टाळायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही आहे की अस्वच्छ राहायचं. स्वच्छता आपण हातपाय तोंड धुवून ठेवू शकत असो, पण फिवर असताना, टेम्परेचर असताना आपण आंघोळ करतो का? नाही करत, बरोबर. सो त्याच पद्धतीनं शरीराच्या आतमधले पुयोत्पत्ती सदृश संप्राप्त्या तयार होणं या दृष्टीने आंघोळ केली तर त्रास होत असतो. म्हणून 2-2दा आंघोळ करणारे सुद्धा पेशंट आम्ही बघितलेले आहेत की ड्युरिंग मेन्सेस अगदी घाण वाटून 2-2दा आंघोळ करतात, पण ते योग्य नाहीये. मग तिथे नुसतं हातपाय तोंडून स्वच्छता ठेवायला पाहिजे. बॉडी टेम्परेचर डिफरन्स पण खूप यायला लागतो. तुम्ही जर बघितलं असेल तर लहान मुलं जी असतात प्रीमॅच्युअर त्यांना लवकर आंघोळ नाही घालत ते 1 महिन्याचे होईपर्यंत. ह्याचं कारण त्यांचं बॉडी टेम्परेचर एकदम डाऊन होतं, म्हणजे शरीराची इम्युनिटी आहे ना त्याचा संबंध त्याच्याशी राहतो. आणि म्हणून विशेष करून आंघोळ पूर्ण सचैल स्नान ज्याला म्हणतो ना तसं ह्या 4 दिवसांमध्ये शक्यतो करायला नाही पाहिजे, सो दॅट आपण या आजारांपासून दूर राहू. अगदी 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 नक्कीच. मॅम, तुम्ही गर्भाशयातल्या गाठी आणि त्यामागे काय कारणं आहेत आणि लक्षणं आहेत याबद्दल तर सांगितलं, पण एक छोटासा मनामध्ये प्रश्न उद्भवला आहे तो असा की मग मासिक पाळी दरम्यान त्या स्त्रीनं कशा पद्धतीचं आचरण करावं तर ते तुम्ही सांगितलंय, पण अनेक तक्रारी असतात, म्हणजे पोटामध्ये दुखत असतं किंवा इतर गोष्टी होत असतात, मग त्यावर कशा पद्धतीने त्यांनी राहिलं पाहिजे किंवा उपचार घेतले पाहिजेत? अगदी बरोबर आहे. कसं होतं ना बऱ्याचदा की सुरुवातीला अगदी थोडीशी काही लक्षणं असतात, लगेच काही फायब्रॉइड होतं असं होत नाही. आणि मग तेव्हा पिरियडच्या आधी दुखणं किंवा ड्युरिंग मेन्सेस खूप जास्ती पोटामध्ये दुखणं किंवा पिरियडचं ब्लिडिंग खूप जास्ती होणं किंवा पिरियडमध्ये गाठी पास होणं ह्या गोष्टी होत असतात. आणि बऱ्याच वेळेला एखादं पेन किलर घेऊन किंवा कुठलं
कुठेतरी असंच औषध घेऊन आपण त्याला सबसाइड करत असतो आणि आपलं काम पुढे रेटत असतो. पण हे सिग्नल देतंय शरीर की तुम्ही तिथे थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. सो इनर व्हॉइस ज्याला म्हणतो ना, तो आपण ऐकायला हवा. मग अशा वेळेला एखाद्या आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडनं सल्ला घेऊन तपासून मग औषधं घ्यायला पाहिजेत. आयुर्वेदामध्ये ह्या पिरियडच्या तक्रारींसाठी खूप सुंदर औषधं सांगितली आहेत. एक दशमूलारिष्ट म्हणून अगदी सिंपल साधं औषध आहे की पिरियडच्या आधी 10 दिवस 3-3 चमचे 2 वेळेला असं जरी घेतलं ना, तरी ह्या बऱ्याचशा तक्रारी दूर होत असतात. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये समजा पिरियडला इरेग्युलर आहे, त्रास होतोय किंवा ब्लिडिंग जास्ती आहे, असं होत असताना प्रत्येक कंडिशनसाठी वेगवेगळी मेडिसिन्स असतात. सो ते निश्चितच सल्ला म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग त्याप्रमाणे घ्यायला पाहिजेत. आयुर्वेदिक डॉक्टर्स जे असतात ना, ते वेगवेगळ्या पद्धतीची पंचकर्म सुद्धा ह्याच्यासाठी करत असतात. आणि त्याच वेळेला म्हणजे आयुर्वेदामध्ये जे विंशती योनी व्यापद म्हणून सांगितलेले आहेत की योनीच्या म्हणजे त्रयावर्ता योनी, गर्भाशय मुख आणि बीजवाहिन्या ह्या सगळ्यांना धरून जे काही आजार असतात ना, त्याच्यासाठी विशिष्ट काही पंचकर्म आलेले आहेत. तर ती सुद्धा आपण जवळच्या डॉक्टरांकडनं करून घेतली ना, तर मग पुढे फायब्रॉइड होणं वगैरे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये करता येऊ शकत असतं. बरोबर. डॉक्टर, जर एखाद्या महिलेला हा त्रास झालाच की गर्भाशयामध्ये गाठी झाल्यास, तर त्याचा कशा प्रकारचा इम्पॅक्ट येतो? राईट. कसं आहे ना की गाठी झाली आहे हे सोनोग्राफीमध्ये समजलं की भयंकर टेन्शन येतं सगळ्यात पहिल्यांदा. आणि मग दुसरा विचार जो सुचतो हे त्या कॅन्सर तर नसेल हा एक क्वेश्चन मार्क असतो. पण तुम्हाला मला एक असं सांगायचं वाटतं की 99% जे गाठी असतात ना, त्या सगळ्या बिनाईन ह्या प्रकारातल्या असतात, म्हणजेच नॉन कॅन्सरस असतात. 1% कुठेतरी ती शक्यता असते. आणि ते सुद्धा होण्याचं कारण जे असतं ना, त्याच्यामध्ये त्याचा ब्लड सप्लाय जो असतो तो एकदम कट ऑफ होणं, नेक्रॉसिस होणं किंवा त्याचं जे आतलं टिश्यू होतं ते खराब होणं, ह्या म्हणजे लो व्हायटल टिश्यू ज्याला म्हणतो. तर हे तयार होण्यासाठीचा जो कालावधी असतो ना, तो बरेच दिवस शरीरामध्ये चाललेला असतो. मग त्याच्यामध्ये आपलं दिनचर्या, ऋतुचर्या, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. आणि एकदा का हा फायब्रॉइड झाला की त्याचा परिणाम सुद्धा शरीरावरती येत असतो. काही वेळेला खूप जास्त ब्लिडिंग होणं, काही वेळेला 2 मेन्सेसच्या मध्ये खूप जास्त डिस्टन्स वाढणं, म्हणजे 1.5 महिन्यांनी पिरियड येतो आणि खूप जास्त हेवी ब्लिडिंग होतं, असंही त्याच्यामध्ये दिसतं. काही पेशंट जे असतात, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एंडोमेटल कॅव्हिटी जर का डिस्टॉर्ट झाली तिथे, तर मग इन्फर्टिलिटी हे लक्षण दिसतं अलीकडच्या वयामध्ये. सो वेगवेगळी लक्षणं त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. आणि हे ज्या वेळेला गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स होतात ना, तर मग आपल्याला नॉर्मली असं वाटत असतं की पिरियडच्या वेळेला फक्त चिडचिड होते किंवा PMS ज्याला म्हटलं जातं तसं आहे. पण तेव्हा आपण लक्षणं ती सगळी आहेत ना, ती बघायला पाहिजेत की त्याच्यामुळे काय काय घडतंय आणि त्याच्यानुसार औषधं घ्यायला पाहिजेत. कसं वाटतं ना की प्रत्येक वेळेला फायब्रॉइड म्हटल्यानंतर ते निघून जायला पाहिजे, ते जिरवलं पाहिजे, हा भाग तर आहेच. पण प्रत्येक वेळेला सर्जरीच केली पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. बरीच फायब्रॉइड जी असतात ना, ते औषधाने खूप चांगल्या पद्धतीने कमी येत असतात. 3 सेंटीमीटर पर्यंतची जी फायब्रॉइड असतात ना, ती तर आपल्या दवाखान्यात बरेचसे पेशंट असे आहेत की विदाऊट कुठलीही सर्जरी पूर्णपणे गेलेले आहेत. 3 ते 5 सेंटीमीटरची जी असतात ना, त्यांना औषधं प्लस पंचकर्म ह्या गोष्टींची गरज असते. आणि 5 सेंटीमीटरच्या पुढची जर फायब्रॉइड्स असतील ना, तर मग मात्र त्याला अगदी नेटाने चिकित्सा घ्यायला लागते. जवळजवळ 1.5 वर्ष वगैरे तरी मिनिमम औषधं द्यावी लागतात. सो असे वेगवेगळ्या कंडिशन्सनुसार वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात. नक्कीच डॉक्टर, आपण याविषयी आणखीन माहिती घेणार आहोत. पण आता कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत रहा साम टीव्ही. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेत आहोत गर्भाशयातील गाठी आणि त्यावर आयुर्वेद उपचार. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राच्या संचालिका डॉक्टर गौरी बोरकर. मॅम, आपण मगाशी तर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत, पण आणखी काही महत्त्वाची कारणं आहेत का की गर्भाशयामध्ये गाठी येतात? म्हणजे प्रामुख्याने आपण अनेकदा बघतो की मासिक पाळीची वेळ टाळण्यासाठी, बदलण्यासाठी अनेकदा गोळ्या घेतल्या जातात, तर त्याचे हे परिणाम होऊ शकतात का? कसं आहे की डिरेक्टली गोळी घेतली म्हणून फायब्रॉइड झालं असं काही होत नाही, खरं सांगायचं म्हणजे. परंतु आपण निसर्गाचं जे चक्र आहे त्याला आपण कुठेतरी डिस्टर्ब करतोय ना, मग ते कुठले तरी लक्षणं दाखवणारच. मग हेवी ब्लिडिंग होणं वगैरे ह्याही गोष्टी बऱ्याचदा दिसतात. ह्या ज्या गाठी होतात ना, त्याच्यासाठी काही विशिष्ट औषधं फार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, उपयुक्त जे आहेत ते. विशेष करून डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 3 दिवस जे आहे ना, तर ते कडुनिंब म्हणून एक वनस्पती असते, याचा रस आपण पहिले 3 दिवस घ्यायला पाहिजे. आणि तो किती घ्यायचा, तर आजकाल स्वरस किंवा रस घ्यायचा म्हणलं ना की लोक एकदम ग्लास भरून घेतात, तर तसं नाही. हे जे आहे ते पाव कप एवढाच फक्त ह्या पानांचा रस घेतला जातो. आणि त्याच्यामुळे मगाशी जे म्हटलं की पुयोत्पत्ती सदृश किंवा आतमध्ये
काय म्हणू आपण ज्याला की इन्फेक्शन ज्याला होणं, तर हा भाग याने खूप चांगल्या पद्धतीने टाळता येतो. आणि म्हणून विशेष करून डिलिव्हरी नंतर पहिले 3 दिवस सकाळी अनुषपोटी हे औषध घ्यायला पाहिजे. तसंच अजून एक महत्त्वाचं औषध याच्यामध्ये असं आहे की ज्याला कांचनार असं म्हटलं जातं. तर कांचनार गुग्गुळ म्हणून एक उत्तम औषध आहे. तर आपण ज्याला आपट्याची पानं म्हणतो ना, तर आपटा आणि कांचनार वेगवेगळा असतो. आपट्याची पानं छोटी असतात, कांचनाराची पानं मोठी असतात आणि पातळ असतात. तर ह्याच्या खोडाची जी साल असते, तर त्याचा जर काढा करून घेतला गेला तर हे जे फायब्रॉइड्स असणं, गाठी असणं, हा जो भाग आहे ना, ते विरघळायला मदत होत असते. इव्हन आता हा काढा पण किती घ्यायचा, तर सकाळ संध्याकाळ 2 वेळेला फ्रेश करून घ्यायला पाहिजे. आणि तो जो काढा आहे तो साधारणपणे पाव कप अशा पद्धतीने घेतला जातो. 1 कपाचा आटून पाव कप. याचाच एक उत्तम औषध तयार होतं की ज्याला कांचनार गुग्गुळ असं म्हटलं जातं. तर त्या कांचनार गुग्गुळाचा उपयोग सुद्धा ह्या गाठी विरघळवण्यासाठी खूप चांगला होत असतो. अशीच अजून एक वनस्पती आहे की जिचं नाव कोंबडनखी म्हणून आहे. त्या कोंबडनखीचा सुद्धा खूपच चांगला परिणाम आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत असतो. कोंबडीची कशी नखं असतात ना, तशा त्याच्या मुळ्या असतात आणि म्हणून त्याला कोंबडनखी गुग्गुळ म्हणतात. अच्छा. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे ती म्हणजे हे आपण बघतोय की पिंपळाचं झाड आहे. तर पिंपळाच्या झाडाची जी साल असते, तर इंटरमिटंट ब्लिडिंग होणं, मध्ये मध्ये थोडा थोडा स्पॉटिंग होणं किंवा व्हाईट कलरचं आणि रेड कलरचं टिंज असणारं असं ब्लिडिंग होणं, तर ह्याच्यामध्ये ह्याच्या सालीचा काढा जो असतो ना, त्यांनी योनी धावन केलं जातं, म्हणजे ज्याला आपण वजायनल डूश म्हणतो. तर ह्या जर का गोष्टी केल्या गेल्या तर हे डिस्चार्जेस असतात ते थांबायला खूप मदत होत असते. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला आपली कॅव्हिटी डिस्टॉर्ट होते, तर त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणं हा सुद्धा भाग होत असतो. तर हे ब्लिडिंग जास्त होऊ नये म्हणून एक दुर्वा की जे आपण गणपतीला वाहतो त्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम येतो. हा जर दुर्वा आहेत ना, तर त्याचा स्वरस काढून त्याचा नस्य म्हणजे नाकामध्ये विशिष्ट पद्धतीने औषध दिलं जातं. त्याने हे ब्लिडिंग स्टॉप व्हायला मदत होत असते. काही विशिष्ट बस्ती पण असे आहेत की जर हेवी ब्लिडिंग होत असेल तर त्या ब्लिडिंगच्या कंडिशन्समध्ये आपण त्या देत असतो. क्षीरबस्ती नावाचा तो प्रकार असतो. आणि ते बस्ती ज्या वेळेला आपण वापरतो ना, त्यावेळेला अक्षरशः 2 ते 3 बस्तींमध्ये सुद्धा पूर्ण ब्लिडिंग छानपैकी थांबले. तर अशा गोष्टी घडत असतात. दुर्वांबद्दल मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की ज्या वेळेला आपण गर्भाशयाच्या गाठींच्या संदर्भात विचार करतो, ब्लिडिंग खूप हेवी होतं आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणं, त्याच्यानंतर थकवा खूप येणं, ह्या गोष्टी दिसतात. आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर ह्या दुर्वाचा स्वरस म्हणजे रस काढला जातो ताजा आणि त्याच्यामध्ये रंजक घृत नावाचं एक आपण औषध बनवतो. ते जर का घालून त्याचे बस्ती दिले गेले ना, तर हिमोग्लोबिन वाढायला सुद्धा मदत होत असते. बरं. दुर्वा ज्या आहेत त्या आपण गणपतीला वाहतो, आपल्याला सगळ्यांनाच माहित असतं. गणपतीचं स्थान काय आहे, तर मूलाधार स्थितोस्मी असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर मूलाधार चक्र जे आहे ना, तर ते कटीच्या विवरामध्ये आहे. आणि कटी म्हणजे लोअर बॅक ज्याला आपण म्हणतो की त्याच अखत्यारीमध्ये हे गर्भाशय असतं. आणि म्हणून त्याचं गामित्व जे आहे ना, म्हणजे गणपतीला वाहलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याचा परिणाम आपल्याला ह्या गर्भाशयाच्या गाठींवरती किंवा असा नक्की मिळत असतो. ह्याच्याच बरोबरीनं अजून एक, आता गणपतीजवळ आलेच आहे, तर आघाडा म्हणून जी गोष्ट आहे ना, ती सुद्धा आपण बऱ्याच वेळेला गणपतीला वाहत असतो. तर अपामार्ग क्षार नावाचं एक औषध आहे की जे ह्या क्षरण करण्यासाठी, म्हणजे गाठी ज्या आहेत त्या छोट्या करण्यासाठी आणि घालवण्यासाठी म्हणून ते वेगवेगळ्या औषधांच्या सोबत आपण वापरत असतो. असा ह्या खूप वेगवेगळी औषधं आहेत. अर्थात कुठलीही औषधं घेताना कन्सल्ट करून मगच घ्यायला पाहिजे. आपले जवळपास बरेच आयुर्वेदिक डॉक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, तर आपल्या खूपच आहेत. सो ह्याचा फायदा नक्की रुग्णांनी करून घ्यायला पाहिजे. डॉक्टर, आपण गेली 20 वर्षापासून ह्या उपचार पद्धतीमध्ये आहात आणि रुग्णांना बरे करत आहात. तुम्ही आता चिकित्सा सांगितली, तसंच कुठल्या कुठल्या पद्धतीचं पंचकर्म यावर फायदेशीर ठरू शकेल त्याविषयी सुद्धा माहिती दिली. काही प्राणायाम आणि योगासनं आहेत का की ज्यामुळे गर्भाशयातल्या गाठींसंदर्भातले जे आजार आहेत त्यावर थोडासा फायदा होऊ शकेल? नक्कीच. कसं असतं ना की कुठलीही गाठ म्हणले की पहिली जशी शंका म्हटलं मग अशी की कॅन्सरची येत असते. तर कुठल्याही कॅन्सरस चेंजेस का होतात, तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागला नाही एखाद्या टिश्यूला की कॅन्सरस चेंजेस यायला लागतात. आणि म्हणून तिथे ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने राहावं व टिश्यू जे आहे ते हाय व्हायटल टिश्यू ज्याला आपण म्हणतो की चांगल्या प्रतीचं टिश्यू तयार होणं, ही गोष्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे प्राणायाम खूप उपयोगी असतात. आणि म्हणून नित्य जर का अनुलोम विलोम केलं गेलं तर त्याचा परिणाम गाठ जरी असेल ना तरी ते कॅन्सरस चेंजेसमध्ये प्रवर्तित न होणं हा एक भाग उत्तम पद्धतीने होत असतो. अच्छा. तसंच काही वेगळे शीतली आणि शीतकारी आहेत की जेव्हा ब्लिडिंग हाय असतं, खूप प्रमाणामध्ये क्लॉट्स जातात, असं जर असेल तर शीतली आणि शीतकारी हे प्राणायाम त्याच्यामध्ये उपयोगी पडत असतात. सो असे वेगवेगळे प्राणायाम आहेत की ज्याचा आपल्याला उपयोग ह्याच्यामध्ये नक्की करता येत असतो. अजून एक गोष्ट मला इथे नक्की सांगायची वाटते की जसं आपण इंटरनल मेडिसिन बघतो, पंचकर्म बघतो, तसंच काही एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा सुद्धा उपयोग त्याच्यामध्ये होत असतो. इथे एक अतसी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो ना, हा एक धान्य आणलेला आहे. आपण जवसाची चटणी नॉर्मली खात असतो, तेलबिया ज्या आहेत ना तर त्या महत्त्वाच्या राहतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे करत असताना ह्याचा एक उपनाह म्हणून बघितला जातो, म्हणजे ह्याचा एक विशिष्ट लेप तयार केला जातो की ज्याच्यामध्ये विशेष हळद, दारू हळद, आंबे हळद ह्या गोष्टी घालून बनवलं जातं. आणि हा लेप पोटावरती लावल्यानंतर आतले जे फायब्रॉइडच्या गाठी असतात ना तर त्या
विरघळण्याच्या दृष्टीने ह्याचा लेपाचा सुद्धा उपयोग होत असतो. सो इंटरनल मेडिसिन घेणं, पंचकर्म करणं आणि त्याच्यासोबत आपण प्राणायाम करणं आणि एक्सटर्नल ऍप्लिकेशन्स करणं, ह्या सगळ्यांचा जर वापर केला तर ह्या गाठी उत्तम पद्धतीने आपल्याला घालवण्यासाठी आयुर्वेद मदत करत असतं. वा, खरंच म्हणजे आपल्याला मोठमोठ्या शस्त्रक्रियांची सुद्धा गरज नाहीये. फक्त आयुर्वेदिक उपचार पद्धती पण योग्य पद्धतीने जर तो सगळ्या गोष्टी घेतल्या, त्या सगळं पंचकर्म केलं, चिकित्सा घेतली तर नक्कीच रुग्णांना लाभ होणार आहे. डॉक्टर, मासिक पाळीमध्ये सगळे बिघाड होतात आणि त्यानंतर मग त्याचं पर्यवसन हे गर्भाशयातल्या गाठीपर्यंत होऊ शकतं किंवा होतं. तर मग महिलांनी आहार कसा ठेवायला पाहिजे जेणेकरून त्यांना गर्भाशय पण तंदुरुस्त ठेवता येईल आणि संपूर्ण त्यांचं जे शरीर आहे ते सुदृढ राहील, त्याविषयी काय सांगाल? आहाराच्या बाबतीत जर विचारलं ना तर एक वेगळा विषय मला नक्की इथे मांडावासा वाटतो की रानभाज्या नावाचा जो प्रकार असतो की आपण पालेभाज्या ज्या आहेत त्या किंवा आता टिपिकल ज्या भाज्या आपण खात असतो त्याच्या व्यतिरिक्त जे रानावनातनं आणल्या जातात आणि त्या रानभाज्या असतात ना त्या महत्त्वाच्या राहतात. सो ह्याच्यामध्ये कुड्याच्या शेंगा त्याची भाजी करणं किंवा कुड्याच्या फुलांची भाजी करणं, कुडा जो आहे ना तो ह्या गाठी विरघळवण्यासाठी म्हणून मदत होत असतं, म्हणून ते महत्त्वाचं राहतं. तसंच कांचनाराची जी फुलं असतात ना त्याची सुद्धा भाजी करता येत असते, अशी वेगवेगळ्या फुलांची भाजी करता येते. खूप जास्त हेवी ब्लिडिंग असतं ना त्यावेळेला अगस्ती म्हणजे हादगा जो आहे त्याच्या फुलांची भाजी सुद्धा आपल्याला करता येत असते. सो ह्या रानभाज्या ज्या आहेत ना त्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या राहतात. आणखीन एक महत्त्वाचा भाग या भाज्यांच्या बाबतीत राहतो की ज्या ज्या वेळेला पिरियड्स चालू आहेत किंवा ब्लिडिंग होत आहे तर त्या वेळेला मात्र आहार हलका ठेवायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं उत्तम औषध म्हणजे मुगाचं सूप. तर आपल्याला 2-3 वेळेला आपण मुगाचं सूप जरी घेतलं ना तरी शरीरामध्ये कुठलीही संप्राप्ती पुढे न जाता ब्लिडिंग कमी येणं आणि कुठल्याही शरीरामधले टिश्यूज चांगले ठेवणं ह्या दृष्टीने हे मुगाचं सूप खूप महत्त्वाचं राहतं. सो मुगाचं सूप घेणं हा एक भाग महत्त्वाचा राहिला. पिरियडच्या दरम्यान हलकं घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पुयोत्पत्ती करणारं किंवा ज्याला आपण हेवी म्हणतो किंवा हेवी टू डायजेस्ट म्हणतो अशा गोष्टी त्याच्यामध्ये नक्कीच टाळायला पाहिजेत, हे मात्र नक्की सांगू शकतो. अगदी डॉक्टर, आपण खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आम्हाला आणि गर्भाशयातल्या गाठी टाळण्यासाठी किंवा मासिक पाळी दरम्यान जर कुठले प्रकार होत असतील, आजार होत असतील तर ते टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रकारच्या चिकित्सा आहेत आणि पंचकर्म आहेत त्याविषयी आपण खूप छान पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. गर्भाशयातल्या गाठी आणि त्यावर आयुर्वेद उपचार या संदर्भात आपल्याला आज डॉक्टर गौरी बोरकर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा साम संजीवनी. नमस्कार.